हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर मिनी व्लॉग. हल्ली माझं खूप बाहेर येणं जाणं होत असल्याने माझ्या केसांची खूप वाट लागलेली आहे. सो मी फायनली आज हेअर ऑइलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सो मी निघाली आहे आणि फायनली दरवेळेसप्रमाणे मला आजही लेट झालेला आहे. पण जाता जाता मला हा पक्ष्यांचा थवा दिसला, जो की मला जाम आवडला आणि अशी मी धावत पळत निघाले. फायनली मी पोहोचले. येताना देवीचं दर्शन घेतलं आणि आल्या आल्या गरमागरम कॉफी पिले आणि थोडीशी कोथिंबीर निवडायची राहिली होती. सो मी आल्या आल्या पहिली कोथिंबीर निवडायला घेतले. छान अशी कॉफी पिली, राहिलेली कामे केली. खरं तर मला जाम झोप येत होती, पण कामे एवढी होती की झोप घ्यायचा वेळच नव्हता. बट एक सांगू, हेअर ऑइलिंग करून इतकं छान वाटलं, असं वाटलं तिथं झोपी जावं. पण खरंच खूप रिलॅक्सिंग आणि खूप छान अनुभव होता. माझी मम्मी आज ऑफिसमधून लेट येणार होती, सो मला आज स्वयंपाक करायचा होता. सो मी आज स्वयंपाकाची तयारी केली. इकडे मी कुकर लावत होते. सो मला काही गोष्टी तर भेटतच नव्हत्या. अशी शोधाशोध करून मी स्वयंपाकाची तयारी करत होते. अंडे शिजवले. इथे पटापट कुकर लावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती अंडी इतकी भाजत होती. सो मी चमचा शोधला, चमचा घेतला आणि पटकन अंडे काढले. माझ्याकडून हे एक दिवस मॅनेज होत नाही. माहिती नाही मम्मी कशी करते. बाय द वे, स्वयंपाक हा माझा सगळ्यात न आवडता विषय आहे आणि तो करण्यासाठी मी फार कंटाळा करते. पण मम्मीची हेल्प करण्यासाठी मी करते. बिकॉज आय लव्ह माय मॉम. आणि तसंही आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक असा हळवा कोपरा असतो, जो शब्दात मांडणं खूप कठीण आहे. बाय द वे, एका सेकंदासाठी असं वाटलं की बाबा काय कुठे ठेवतेस तू,